सगळ्यात लांब असणारा ग्रह शनी. हम्म, त्याला त्या सूर्याभोवती फेरी मारायला सर्कम्फरन्स मोठा झाल्यामुळे हम्म. त्याला फिरायला खूप जास्त वेळ लागतो, म्हणून आपण त्याला आळशी म्हणतो. बरं. मग आता ती 2 शनीच्या आधिपत्याखाली येते. हो, शनीच्या हम्म, आधिपत्याखाली येते. त्यामुळे राशीस्वामी शनी असल्यामुळे राशींना तो गुण मिळतो. हम्म, आता शनीच्या 2 राशी कुंभ आणि मकर. हम्म, कुंभ एवढी नाही आहे, पण मकर हम्म, थोडीशी आळशी आहे. हम्म, म्हणजे एकदा त्यांना पेटवून उठवलं ना, की मग ते काम पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाहीत. हम्म. कष्टाळू आहेत शनीच्या दोन्ही राशी. पण उठणं हा प्रॉब्लेम आहे. सो माझ्याकडे जेव्हा आया येतात आणि त्यांच्या मुलांच्या किंवा मुलींच्या राशी मकरेच्या असल्या आणि मी असं म्हटलं ना, की त्या इतक्या अगदी "होय हो, काय सांगू, उठता उठत नाहीत हो." म्हणजे गादीतनं उठणं हा नाही. हम्म, खुर्चीवर बसलेत, "उठ, हे कर." पटकन हलणं, पटापटा हम्म. कामं करणं, हे जरा मकर राशीला जड जातं. पटपट हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाही आहे. हा जरासा मुद्दा आहे. मकर राशी मी असं म्हणेन, की सगळ्यात जास्त शांत आहे. म्हणजे शांत, बरं. शांत मी असं बऱ्याच राशींना म्हणते, हा. पण खूप जास्त शांत आहे ती मकर रास. म्हणजे कुठल्या स्वभावाने शांत आहे? स्वभावाने शांत असते. बरं. हालचालीनं पण शांत असते ती.